अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया ठविता महापुण्यराशी नमस्कार माझा ज्ञानेश्वर कुंडलिका वरदर्थ श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. मानवी ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज की जय. सब संतन की जय. अपने माता पिता की जय. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. ज्ञानराज माझी योग्यांची माऊली जेने निगमवल्ले प्रगट केली गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी ब्रह्मानंद लहरी प्रगट केली अध्यात्म विद्येचे लाविले रोप चैतन्याचा दीप उजळीला सपन भाषेचा केला ते गौरव भवारने विनाव उभारली श्रवणाचे मी से बैसावे येऊनी साम्राज्य भुवनी सुखी नांदे नामा मने ग्रंथ श्रेष्ठ ज्ञान देवी एक तरी ओवे अनुभवावी गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी ब्रह्मानंद लहरी प्रगट केली आजचा आपला श्लोक आहे 24वा श्लोक आणि ओव्या आहेत 166 ते 168 आणि आजची तारीख आहे 25 मे सोमवार 2026. आजचा दिनविशेष असा आहे आजच्याच दिवशी म्हणजे 25 मे 1666 साली शिवाजी महाराजांना आग्रा येथे नगर कैद झालं. शिवाजी महाराज 1666 साली 1953 साली अमेरिकेत पहिलाच दूरदर्शन लाईव्ह झालं. टी व्ही आला कधी अमेरिकेत 1953 साली आणि 1992 साली बंगाली साहित्यिक सुभाष मुखोपाध्याय यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला. त्याच्यानंतर आजच्याच दिवशी 1998 साली एक पुण्यतिथी आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल जे संगीतकार होते. त्यांचं नाव आहे लक्ष्मीकांत शांताराम कुडाळकर आणि स्वर्गीय अभिनेते सुनील दत्त यांची पण आज पुण्यतिथी. आजच्या दिवशी ते वारले म्हणजे ते वारले कधी आहे 2009 साली. आजचा दिवस होता 25 मे असा दिनविशेष आहे आणि आजचा आहे 24वा श्लोक. तुम्ही म्हणा आम्ही तुमच्या मागे म्हणा. ते तिसरा अध्याय 24. हां बरोबर Ussideurime loka Ussideurime loka Ussideurime loka Ussideurime loka Ussideurime loka
युष्यदे युरिमे लोका न कुर्यां कर्म चेदहम् कुर्या कर्म न आहे ना न कुर्यां कर्म चेदहम् न कुर्या कर्म चेदहं न कुर्यां कर्म चेदहम् न कुर्यां कर्म चेदहं पूर्ण उत्सीदेयुरिमे लोका न कुर्यां कर्म चेदहम् उत्सीदेयुरमे लोका न कुर्या कर्म चेदहम् उत्सीदेयुरिमे लोका न कुर्यां कर्म चेदहम् उत्सीदेयुरिमे लोका न कुर्यां कर्म चेदहम् संकरस्य च कर्तास्या शङ्करस्य च कर्तास्या शङ्करस्य च कर्तास्या शङ्करस्य च कर्तास्या मुपहन्यामिमाः प्रजाः मुपहन्यामिमा प्रजाः मुपहन्यामिमाः प्रजाः मुपहन्यामिमा प्रजाः शृणोतु शङ्करस्य च कर्तास्या मुपहन्यामिमाः प्रजाः शङ्करस्य च कर्तास्या मुपहन्यामिमा प्रजाः शङ्करस्य च कर्तास्या मुपहन्यामिमाः प्रजाः शङ्करस्य च कर्तास्या मुपहन्यामिमा प्रजाः पूर्ण श्लोक व्हायचा उत्सीदेयुरिमे लोका न कुर्यां कर्म चेदहम् शङ्करस्य च कर्तास्या मुपहन्यामिमाः प्रजाः उत्सीदेयुर्मे लोका न कुर्या कर्म चेदहं शङ्करस्य च कर्तास्या मुपहन्यामिमा प्रजाः. या श्लोकामध्ये भगवंत असं म्हणतात की मी कर्तव्य कर्म केलं नाही. समजा मी स्वतः जरी मी भगवंत आहे, परंतु मी जर का माझं कर्तव्य कर्म केलं नाही तर त्याचे 3 परिणाम समाजावर होणार. कुठले कुठले परिणाम होणार? पहिल्यांदे भगवंत म्हणतात की संसारामध्ये अजारकता माजणार. जी संसाराची घडी आहे ती विस्कळीत होणार. नंतर दुसरं काय बोलतात की वर्णसंकर होणार. त्याच्यानंतर तिसरा परिणाम असा आहे की सर्वांचा विनाश होणार. म्हणजे मी जर का कर्तव्य कर्म नाही केले तर 3 गोष्टी होतील समाजामध्ये. म्हणून मला कुठलंही काही कर्तव्य राहिले नाही तरी मी कर्तव्य कर्म करतो. याचा अर्थ आपणही आपलं जरी कर्तव्य राहिलं नाही तरी आपण कर्म शेवट जोपर्यंत शरीर धारण आहे तोपर्यंत तुम्ही कर्म करायचं आहे. आणि कर्म नाही केलं तर त्याचा परिणाम काय आहे? विनाश होणार आहे. बघा, एखाद्याने आपलंच आरोग्य नीट सांभाळलं नाही, पाटील साहेब, सकाळी उठून आंघोळ नाही केली 4-4 दिवस तर काय होणार आहे सांगा आता? त्याला रोगराई होणार की नाही? शरीर तर जरी देवाने दिलं आहे पण सांभाळणं आपल्या हातात आहे ना. त्याची स्वच्छता करणं, त्याला रोज आंघोळ करणं. काही लोक 2 टाईम करतात, पण 2 टाईम जाऊ द्या, पण 1 टाईम आपण करायला पाहिजे. शरीराची जे काही कुठलीही गोष्ट, नखं वाढले आपले, नखं आपण कापले पाहिजेत, केस आपले वाढले पुरुषांचे तर किंवा काय असेल ते, म्हणजे तुम्ही केलं नाही तर विनाशच आहे आपला. म्हणून भगवंत काय म्हणतात? कर्मयोग. गीता बघा, गीता संन्यास योग आणि कर्मयोग 2 मार्ग भगवंताकडेच जाणार आहेत. दोन्ही मोक्षाकडे जाणार आहेत. परंतु भगवंताने प्रेफरन्स, गीता कोणाला प्रेफरन्स देते? कर्मयोगाला देते. कारण कर्मयोग हा कोणी करण्यासारखा आहे. तुम्ही आम्ही कोणी करू शकतो, सामान्य मनुष्य करू शकतो. पण ज्ञानयोगामध्ये काय, अधिकारी पुरुष असावा लागतो. समजा तुम्हाला असं वाटलं की मला संन्यास घ्यायचा आहे, पण संन्यास घेताना तुम्ही तुमच्या मनामध्ये वैराग्याची भूमिका पाहिजे. कसं आहे? तुम्ही जर का वैराग्य तुमच्या अंगात नसेल आणि तुम्ही संन्यास घ्यायचा प्रयत्न केला ते काय होईल माहिती आहे का? संन्यास घ्याल तुम्ही पण ते तुम्हाला झेपणार नाही. मग तुम्हाला काय, कसं आहे, माणसाचं काय ओढच असे आहे, माणसाला रोज काहीतरी करावं लागतं. त्याला असं वाटतं की मला समाजाने काहीतरी मानलं पाहिजे आणि ह्याच्यात वाईट काही नाही, म्हणून तो काहीतरी करत राहतो. बरं,
त्यांनी काय करणं संपवलं, म्हणजे त्यांनी संन्यास घ्यायचा ठरवला. काय होतं, काही 1 वर्षाने 2 वर्षाने त्याला त्याचा कंटाळा येतो आणि परत तो कर्मामध्ये घुसतो. मग अगोदरच काय केलं तर काय वाईट आहे? समजा आता तुम्ही लग्न केलं, तुम्ही मुलं झाली तुम्हाला, आणि तुम्ही गृहस्थ आश्रमाचा त्याग केला. मग त्याग करायचाच होता, मग अगोदरच का नाही केला? बरं ठीक आहे, नंतर जरी केला, परंतु कुठपर्यंत? तुम्ही नंतर 2-4 वर्ष बघा, माणसं हिमालयात जातात तपश्चर्याला. आमच्याकडे एक महाराज होते, त्यांनी सगळ्याचा त्याग केला होता, ते गेले होते हिमालयामध्ये, पण परत आले. तिथे असं आहे की अगदी एवढंच खायचं, म्हणजे ते शौचायला पण होत नव्हते पाटील साहेब, ते असे मला म्हणायचे. 10 दिवस आता पोटाचंच काय नाही तर काय होणार. पण शेवटी त्यांनी 2-3 वर्ष ते हिमालयात काढली. नंतर परत आले, परत त्याच्यामध्ये घुसले. हे भगवंताला माहिती आहे की की संन्यास कोण करू शकत नाही. कर्मयोगाचं आचरण कोणी करतो, कारण आपण पहिल्या लहानपणापासून आपण काहीतरी करत राहिलो आहे, फक्त ते कसं तरी करतो आपण. मी तुम्हाला काल म्हटलं होतं, काल परवा आपला विषय झाला की आंघोळ करणं हे सुद्धा यज्ञ आहे. आपण जेवतो ना, उदर भरण नव्हे जाणीचे यज्ञ आहे. हा प्रत्येक गोष्ट यज्ञ आहे, पण आपण त्या भावनेतून करत नाही. आपण काय करतो, करायचं म्हणून करतो, आणि मग त्याचा परिणाम यज्ञात नाही होत, त्याचा परिणाम कर्मबंधनात होतो. मग भगवंत काय सांगतात की कर्म करायचं आहे, परंतु कर्मबंधनामध्ये अडकायचं नाही. मग त्याच्यासाठी काय करावं लागेल की बरेचसे नियम, काल परवा आपण ते नियम सगळे बघितले होते. त्यातलं महत्त्वाचा नियम आहे आसक्ती सोडायची आहे. आपण आसक्ती रहित आपण काय करायचं आहे, कर्म करायचं आहे. बरं, याच्यामध्ये अर्जुनाचा प्रश्न आहे देवाला की मी आता काय करतो, मी जर का युद्ध केलं आणि या युद्धामध्ये काय होणार, सगळ्यांचा संहार होणार, आणि मग स्त्रिया विधवा होणार, आणि स्त्रिया विधवा झाला की वर्णसंकर होणार. त्याचं उत्तर आज देत आहेत. हा पहिल्या अध्यायाचा प्रश्न आहे, पण आता या 3ऱ्या अध्यायात भगवंत असं म्हणतात, अरे तू जे म्हणतो ना ते नाही आहे खरं. खरं हे आहे की तू जर का युद्ध नाही केलं तर वर्णसंकर होईल म्हणे. का? कारण काय होतं माहिती आहे का, समाजामध्ये म्हणजे नष्ट प्रवृत्तीचे लोक आहेत, त्यांचा तर नाश झाला पाहिजे. दुष्ट प्रवृत्तीचे आहेत, दुर्योधनाआदी. म्हणजे तू जर का युद्ध केलं तर काय होईल, समाजाची स्वच्छता होईल. आणि तू जर का युद्ध नाही केलं तर समाज असाच बरबडलेला राहणार, आणि मग त्याचा परिणाम काय होणार आहे, परत समाज विस्कळीत होणार आहे. म्हणून म्हणजे बघा, म्हणजे अर्जुनाचा जो मुद्दा आहे तो इथे भगवंताने खोडून काढलेला आहे. म्हणजे अर्जुन युद्धाला तयार नाही, आणि भगवंत सारखे त्याला म्हणतो तू युद्ध कर, आणि तो काय ना काय सांगत असतो. काय ना काय कसं आहे बघा, एकदा आपल्याला करायचंच नाही तर आपण 1000 स्वभावी सांगतो. परंतु अर्जुनाच्या युक्तिवाद पण खरा आहे. अर्जुन असा म्हणजे हे नाही करत आहे तर्काला, कारण तो भगवंताशी बोलतोय, त्याला माहिती आहे कोणाशी बोलायचं आहे आपल्याला. त्याच्यामुळे त्याचा युक्तिवाद काय आहे, खोटा नाही आहे. तर आता आपण ज्ञानोबा राय काय म्हणतात ते बघू, आहे की नाही. 166 क्रमांकाचे ओवे बघा, 166 ते 168, 3च ओव्या. बोला. आम्ही पूर्ण काम होऊनी जरे आत्मस्थिती राहुनी, तरी प्रजा हे कैसेनी निस्तरेल. तर भगवंत म्हणतात, आम्ही जर का पूर्ण काम होऊन राहिलो समाजामध्ये आणि आत्मस्थितीमध्ये राहिलो कायम, तर मग प्रजा कशी काय वागेल.
बघा, भगवंत जेव्हा अवतार घेतो तेव्हा काहीतरी प्रयोजन आहे. भगवंताचा अवतार म्हणजे टाइमपास नाही आहे. त्यांनी अवताराला आल्यावर प्रत्यक्ष कृती केलेली आहे. प्रभू रामचंद्राचं चरित्र असो, कृष्णाचं चरित्र असो, त्यांनी सर्व कृतीत करून दाखवलं. धर्म कशाला म्हणतात. आणि समजा त्याने अवतारच घेतला नसता, कर्मच केलं नसतं, तर तुम्हाला आम्हाला काय समजलं असतं? काहीच समजलं नसतं, आहे की नाही? असं हे ज्ञानोबा आपल्याला सांगतायत. पुढे बघा, ही आमुची वास पहावे, ही आमुची वास पहावी, मग वर्तती परी जाणावी, मग वर्तती परी जाणावी, ते लौकिक स्थिती आगवी नासली होईल, ते लोकस्थिती आगवी नासली होईल. सामान्य माणूस काय करतो? आम्ही जो मार्ग निवडला त्या मार्गाने तो चालतो, सामान्य मनुष्य. आणि त्याच्यानंतर तो वर्तन करतो, त्याप्रमाणे तो वागतो. आणि पुढे काय म्हणतात की असं नाही केलं तर सगळं संसाराची स्थिती काय होणार आहे? बिघडणार आहे. म्हणून जाणत्याने जे समाजात प्रतिष्ठित लोक आहे किंवा ज्ञानी लोक आहे, जरी आत्मज्ञान झालं तरी त्यांनी जोपर्यंत शरीर धारण आहे तोपर्यंत त्यांनी शेवटपर्यंत कर्म केलं पाहिजे, असं भगवंत म्हणतात. पुढे बघा, मनोनी समर्थू जो येथे, मनोनी समर्थू जो येथे, आथिला सर्वज्ञते, आतिला सर्वज्ञते, तेने सविशेषे कर्माते ते जावे ना, तेने सविशेषे कर्माते त्यजावे ना. जे समाजामध्ये प्रतिष्ठित व्यक्ती आहे, ज्यांनी आत्मज्ञान झालेलं आहे, त्यांनी कर्माचा त्याग करायचा नाही. उलट त्यांनी कसं करायचं आहे? बघा, ज्ञानोबाने एक शब्द वापरला आहे, सविशेष. म्हणजे विशेष कर्म त्यांनी केलं पाहिजे, सामान्य माणसापेक्षा विशेष. जसं आता ज्ञानेश्वर महाराजांनी विशेष कर्म केलं आहे, ज्ञानेश्वरी लिहिली तुमच्या आमच्यासाठी. रामदास स्वामींनी दासबोध तुमच्या आमच्यासाठी लिहिला. त्यांनी जर का विशेष कर्म केले नसतं, आपल्याला काय कळालं असतं मनाचे श्लोक काय? मनाला आपण कसं वागवलं असतं सांगा ना तुम्ही. आपल्याला काय मारुतीरायांचा महिमा कळाला असता. ह्या संतांनी आपल्याला सगळं ग्रंथरूपी काय केलेलं आहे? शिकवण दिलेली आहे. म्हणजे ग्रंथरूपी जी शिकवण आहे ती त्यांचं काय आहे? विशेष कर्म आहे. आजही आपल्याला संत आपल्याकडे आहेत घरामध्ये ग्रंथरूपाने, मनाच्या श्लोकाच्या रूपाने रामदास स्वामी आपल्या घरातच आहेत आजही. ज्ञानेश्वरीच्या रूपाने ज्ञानेश्वर महाराज आजही आपल्या घरात आहेत. गाथेच्या रूपाने श्री संत तुकाराम महाराज आजही आपल्या घरात आहेत. मग आपण काय केली पाहिजे? आपण त्यांची सेवा केली पाहिजे. सेवा केलं तरच आपल्याला मेवा मिळतो. तर अशा पद्धतीने ह्या म्हणजे श्लोकाचं असं तात्पर्य आहे. आणि याच्यामध्ये आत्तापर्यंत आपण 2 टॉपिक पूर्ण केलेले आहेत. म्हणजे 24 श्लोकापर्यंत कसं आहे, 1 ते 8 जे श्लोक आहेत ते ज्ञानयोग आणि कर्मयोगानुसार आसक्ती न धरता कर्म करावं असं भगवंतांनी सांगितलं. आणि त्याच्या पुढे 9 ते 24 यज्ञाग्नी कर्माची काय आवश्यकता आहे ते भगवंतांनी सांगितलेलं आहे. आणि उद्यापासून म्हणजे उद्याचा जो श्लोक आहे 25 ते 35 म्हणजे असे एकंदरीत 10 श्लोक आहेत. त्या 10 श्लोकावर ज्ञानोबारायांनी 62 ओव्या सांगितल्या आहेत आणि जवळजवळ 19 दृष्टांत दिलेले आहेत. त्याच्यामध्ये ज्ञानी पुरुषाची लक्षणं आणि अज्ञानी पुरुषाची लक्षणं हे भगवंताने आपल्याला सांगितलेलं आहे. कधीपासून? 25 ते 35पर्यंत. म्हणजे 3रा टॉपिक आहे आपला ह्या प्रकरणामध्ये. तो आपण उद्या सुरुवात करणार आहोत. याच्यामध्ये समर्थ फक्त एक प्रमाण म्हणतो आणि आपण सेवा समाप्त करू की जो समर्थ असतो, समर्थाचे बाळ केविलवाणी दिसे तरी कोणा हसे जनदेवा. समर्थाचं बाळ जर का केविलवाणी दिसतंय तर हसणार कोणाला? समर्थालाच हसणार आहे. म्हणजे अशा प्रकारे. आणि समर्थासी नाही वर्णावर्ण भेद सामुग्री ते सर्व सिद्ध घरी, अशाप्रमाणे तुकोबराय समर्थाचं वर्णन करत आहेत. आणि आपणही त्याचा बोध घेऊन नाही आपल्याला विशेष कर्म करता आलं परंतु आपण निष्काम कर्म करण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे.
कुंडलिका वरदे विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज सर्व संतांची आपल्या माता पिता गणपती बाप्पा मंगलमूर्ती आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ दोषावे दोषोनी मद द्यावे पसाय दान हे जे काळांची व्यंकटे सांडो त्या सत्कर्म रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवाचे दुरिताचे तिमिर जाओ विश्व सुधर्म सूर्य पाहो जो जे वांशील तो ते लाहो प्राणिदात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदी आळी अनवरत मंडळी भेट तू दया बुधा कला कल्पतरुचे अरव चेतना चिंतामणीचे गाव बोलते जे अर्णव पियुषांचे चंद्रमे जे अलांछन मार्तंड जे तापैन ते सर्वाई सदा सज्जन सुविरे होतो किंबहुना सर्वसुखी पूर्ण ते लोकी भजे जे जो आदिपुरखी अखंडित आणि ग्रंथ विजये विशेष लोकी ये दुष्ट एक म्हणे श्री विश्वेश्वराहो हा होईल दान पसाहो येणे वरे ज्ञान देवो सुखिया धन येणे वरे ज्ञान देवो सुखिया येणे वरे ज्ञान देवो सुखिया हरि ओम शांती शांती.